भगवान श्री शंकर जी का वाहन है ये नंदी बैल, नंदी बोलते हैं इसको। आज हम करने वाले हैं मेकअप। हाय करो। हाय फ्रेंड्स, देखो मेरी मम्मी ने मेरे लिए इतनी अच्छी सी नेल पेंट दिलाई। कितने की है मम्मी, कितने की है? आई डोंट नो, अभी पता नहीं है कितनी की। कहाँ जाने की तैयारी हो रही है अभी आपकी? अरे आज मैं पोड़ा है ना, ताना पोड़ा, उसकी तैयारी हो रही है। ओके, तो आप अपने नंदी लेके जाएंगे वहाँ पे हाँ टेंपल में? हाँ, हाँ, वहाँ पे जाके क्या करेंगे? पूजा करेंगे और क्या करेंगे? पूजा करेंगे और नंदी के साथ खेलेंगे भी, बहुत सारे मस्ती करेंगे। ओके, कहाँ पे हो ये टेंपल आपका? कहाँ पे है? महादेव बोलो। मंदिर। ओके, महादेव मंदिर में सब लेके जाते हैं, है ना? हाँ, बोल सकते हो। अशी गोष्ट आहे की माझ्या मुली आता रेडी होत आहे, तुम्ही बघू शकता. बघा, बाप रे बाप, ही तर लहान आहे पण खूप तयारी करते. हिला तयारीचं खूप शौक आहे. आज आहे तानापोळा आमच्याकडे. तानापोळा म्हणजेच लहान मुलांचा पोळा आहे. तर सगळेजण एक एक एरियामधले लोक म्हणजे असे राहतात, मुलं, सर्व मुलं आपल्या नंदीला छान सजवतात आणि सजवल्यानंतर तिथे मंदिरामध्ये घेऊन जातात. सायंकाळच्या वेळेस यांचा तानापोळा म्हणजे असतो. त्याच्यात नंबर्स पण दिले जातात, कुणाचा नंबर येणार ते वगैरे सांगतात तिथे. यांच्याच नंदीसाठी आता बनवते हार. बघा, आता मी झेंडूच्या फुलांचे हार बनवते. झेंडूचे फुलं म्हणजे तुमच्या भाषेत म्हटलं तर गेंदे के फूल, गेंदे के फ्लावर्स बोलते उसको. बघा, मी इथे झेंडूच्या फुलाची माळ बनवते. येलो और ऑरेंज. ठीक आहे. हां, इथे कशी आहे बघ बरं, येलो आहे की ऑरेंज आहे? दोन्ही आहे ना? इधर तीन शॉर्ट ये है, बाकी बहुत सारे हैं। खोल दो। ये देखो बन गई. छोटे छोटे ही इसके नंदी है, तो छोटी सी ही माला बनानी पड़ती है, बहुत ज़्यादा बड़ी नहीं तो वो बहुत लॉन्ग हो जाएगी. खोल। तिकडे मंदिराकडे तर खूप गर्दी असते आणि तिकडे तर मेला पण लागलेला असतो. तिथे खूप एन्जॉय करता येतो. खूप स्पेस आहे तिकडे, खूप मोठी. तर तिथे मेला पण भरतो, आकाश पाळणा असतो, झुले असतात, मम्मी माझी उंगली। खाण्याचे खूप खूप स्टॉल असतात, है ना? तर आता आम्ही चाललो मंदिरात. तर बघू शकता इथे आता आम्ही नंदी घेऊन बाहेर निघालेलो आहो. आता मंदिराकडे जात आहो. तिचे पप्पा आहेत, मिष्टी, सृष्टीचे आणि मी. तर इथे आलो तर खूप जास्त गर्दी, बघू शकता किती गर्दी आहे. तर बघा, खूप जास्त गर्दी आहे आणि आम्हाला जागा पण नाही मिळाली नंदी बैल ठेवायसाठी. तर मग मंदिराच्या जी बट्टी होती तिथेच ठेवली आहे आम्ही. जी उंच जागा असते तिथे ठेवली आहे आणि त्याची पूजा केली आहे. तिचे पप्पा सांगत होते प्रणाम करा, नमस्कार करा वगैरे वगैरे म्हणून तिचे पप्पा सांगत होते आणि त्यांनी अगरबत्ती लावली, प्रणाम केला आणि आम्ही लगेच निघालो. तिथे खूप वेळपर्यंत थांबला नाही आम्ही आणि कुणाचा नंबर आला काय आला हे सुद्धा नाही बघितलं. भरपूर नंदी बैल येतात, त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी असते. खूप छोटे छोटे मुलं असतात आणि बघा, ज्यांचे ज्यांचे नंदी बैल असतात त्यांना हे प्राईज मिळते. प्राईजमध्ये त्यांना स्केच पेन मिळालेली होती. प्रसाद वगैरे घेतला आणि आम्ही बाहेर निघालो, घराकडे निघालो. घराकडे जात असताना आम्हाला भरपूर काही नंदीबैल पुन्हा मिळाले, जे की मंदिरात येत होते. मंदिरात सर्वच नंदीबैल आणले जातात. मंदिरात आणून त्यांची पूजा केली जाते. सर्वांनीच आपापले नंदीबैल मंदिरात आणतात. आम्ही मग घरी निघालो, कारण की आम्हाला पुन्हा मेल्यामध्ये यायचं. घरी आल्यानंतर आम्ही नंदीबैलची पूजा केली आहे. बघा, सर्वांनीच केली पूजा, मीने पण केली. फुलं वाहत आहे, त्याची आरती ओढायची आहे छान आणि पूजा करून घ्यायची आहे. मम्मी
प्रणाम करून घ्यायचे आहे. मम्मी ही खूप जुन्या पद्धतीची म्हणजे खूप जुनी रीत आहे. पारंपरिक चालत आलेली पद्धत आहे ही. नंदी बैलाची पूजा करणे म्हणजेच एका शेतकरी असतो, त्यांच्याकडे बैल असतात, त्यांची पूजा केलेली जाते. आणि तान्हापोळा म्हणजेच लहान बैल असते, लहान बैलांची पूजा केलेली असते. आईने पण पूजा केली, मीने पूजा केली. मग आईला टीका लावायचं, मोठ्या व्यक्तींना टीका लावून त्यांना प्रणाम करायचं. ते भोजारा म्हणून आपल्याला पैसे देतात किंवा काही गिफ्ट देतात. अरे यात मिष्टीला 50 रुपयाचं दिलेलं आहे भोजारा. नंतर लहान मुलींनी पण माझ्या बाबाचे आईचे पायाक लागले, प्रणाम केला त्यांना. मग बाबांनी पण तिला भोजारा दिला. हा दिवस असतो की त्यांना भोजारा मिळतो, है ना. मम्मी मेरे पूरा हो आपण रोज प्रणाम तर नाही करत, पण अशा सणाच्या वेळेस आपण घरातील मोठ्या वडीलधाऱ्या लोकांच्या पाया पडावं लागतो आणि प्रणाम करायचं असते ना, आशीर्वाद घेऊन घ्यायचं असते. मग मिष्टी मला डान्स करून दाखवत होती, बघा कशी डान्स करताय. आईने पण मग तिचा खूप लाड केला. मग ती पण लहान पण खूप डान्स करून दाखवत होती मला, बघ मम्मी मी अशी डान्स करणार म्हणून. दोघी बहिणींनी आईबाबाला टीका लावून त्यांचा प्रणाम केला आहे, त्यांना नमस्कार केलेला आहे. आणि बाबा तर पैसेच घेऊन बसले होते की माझ्या नातनीला मी भोजारा देणार म्हणून. भोजारा देताना किंवा मुलींना घेताना खूप आनंद होतो. मीने पण आईबाबाची प्रणाम केले आहे, कारण की अशाच वेळे आपण प्रणाम करत असतो, रोज तर करत नसतो. आशीर्वाद घ्यायचंच असतं आपल्याला. ते पोळा साजरा केला. घरी आल्यानंतर पुन्हा एक नंदीबैल घेऊन कोणीतरी एक मुलगा आला होता. आणि ही प्रथाच आहे की नंदीबैल दुसऱ्याच्या घरी न्यायचे. मंदिरातून आणल्यानंतर दुसऱ्याच्या घरी न्यायचे, दुसऱ्याच्या घरी पण त्यांची पूजा करायची असते, जशी मी केली आहे. नंतर मग त्यांना पण भोजारा द्यायचे असते. बघा मी भोजारा पण दिली आहे त्यांना. मेल्यामध्ये आल्यानंतर आम्ही बघा इथे गाडी बघितली, मुलांसाठी खिलोने बघितले. खिलोने बघितल्यानंतर काही खिलोने घेतले पण, आणि तिथून निघालो आम्ही त्या दुकानमधून. इकडे फिरत फिरत आलो. चला मग इच्छा झाली की काहीतरी खाऊन घेऊया आपण. खाऊन घेऊया म्हटलं तर इकडे काय आम्ही दुकान बघत बघत गेलो. इकडे एसेसरीज दिसले आम्हाला, छोटे छोटे मुलींचे, पण माझ्या मुलींकडे स्वतःच होतं तर मी काही घेतला नाही. मग माझ्या लहान मुलींनी बघितलं, इथे डमरू आवडला तिला. तर छोट्या मुलांचा डमरू असतो, खूप छोट्या मुलांचा असतो. आता ती तर मोठी झाली, ती स्कूलमध्ये पण जाते, तरी पण तिची इच्छा झाली की मम्मी मला डमरू पाहिजे. मग डमरू घेऊन दिला तिला. इकडे मग दिसले खाऊचे दुकान, गोलगप्पे. पुन्हा तर खूप गर्दी होती यार ते. मग आम्ही इथे आलो शेंगदाण्याच्या दुकानात, शेंगदाणे खाल्ले. नंतर हे काय आहे, चुरमा, चणाचा चुरमा होता ते काहीतरी म्हणतात ना, हां मग ते चुरमाच म्हणतात ते खाल्ले आम्ही. एक चुरमा म्हणतात ते नाही माहिती मला, फुटाण्याचा चुरमा म्हणतात त्याला. बलून्स बघितले, वाव. नंतर मग असं एन्जॉय केला. दाबेली खाल्ली, पावभाजी खाल्ली, पाववडा खाल्ला, एन्जॉय केला.